आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची। मतदारांना भुलवण्यासाठी सत्ताधारी पक्ष विविध क्लुप्त्या वापरत असून शासकीय सेवेचा गैरवापर करून कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या उमेदवार पार्वती जोगी यांनी केला आहे। प्रभाग क्रमांक 16 मध्ये हा निंदनीय प्रकार सुरू असल्याचा दावा करत त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। जोगी यांनी दिलेल्या माहितीनुसार शासकीय तसेच सहकारी संस्थांमधील शिक्षक व कर्मचारी थेट सत्ताधारी पक्षाचा प्रचार करत असून मतदारांना विविध प्रलोभने दाखवून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे। हे कृत्य निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे असून लोकशाही मूल्यांवर घाला घालणारे असल्याचे त्यांनी नमूद केले। शासकीय सेवेला दावणीला बांधून निवडणूक प्रचारासाठी वापरणे हा गंभीर गुन्हा असून संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी पार्वती जोगी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। तसेच नियमभंग करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता निवडणूक आयोग या तक्रारीवर कोणती कारवाई करतो, याकडे संपूर्ण धुळेकर नागरिकांचे लक्ष लागून आहे। आम्ही प्रभाग क्रमांक 16 मधून जे आम्ही 4 उमेदवार उभे आहोत शिवसेना पक्षाकडून आम्ही तक्रार घेऊन निवडणूक अधिकारी साहेबांकडे आलो होतो। काही खाजगी शैक्षणिक व शासकीय शैक्षणिक संस्था ज्या आहेत, शिक्षण संस्था, हे आपल्या शिक्षकांना पाठवून आमच्या भागात प्रचार करायला लावत आहेत। हे चुकीचं आहे, कारण की शासनाचा नियम आहे, जे सरकारी कर्मचारी आहे, शिक्षक वर्ग आहे, हे प्रचार करू शकत नाही आणि हे खुल्लेआम सत्ताधाऱ्यांचा प्रचार करतायत। त्यांच्याबद्दल आम्ही कारवाई करा हे सांगण्याकरता अधिकारी साहेबांकडे आलेलो आहे आणि आम्ही निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर, कारण की शिक्षकांची इच्छा नाही आहे प्रचार करण्याची, पण वरून संस्था त्यांना दाब देत आहे, कारण की विरोधकांच्या संस्था चालत आहेत, ते आज दाब देऊन शिक्षकांना घरोघरी पाठवतायत आणि शासनाच्या नियमाचं उल्लंघन करून हुकुमशाही चालवतायत आणि जनतेला माइंड डिस्टर्ब करण्याचं काम करताय। म्हणून आम्ही त्यांच्याविषयी कारवाई व्हावी, आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही निवडणूक आयुक्त साहेबांकडे येऊन अर्ज दिलेला आहे। लवकरात लवकर कारवाई होईल हीच आमची विनंती। या सूचना नक्की कळवा। बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची, विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण। गर्जना महाराष्ट्राची।